राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मुंबई आणि मराठीबाबत केलेल्या विधानानं महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भैयाजी जोशींच्या याच विधानाचे पडसाद उमटले। नेमकं हे विधान काय होतं आणि काय आल्यात प्रतिक्रिया आपण पाहूयात। याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे। त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। स्थळ आहे घाटकोपर म्हणजे महाराष्ट्रातलं। बोलत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी म्हणजे महाराष्ट्राचे निवासी। निमित्त होतं ITIच्या एका सोहळ्याचं, म्हणजे श्रोतेही मराठी आणि त्यात भैयाजी म्हणतात मुंबईमध्ये येणाऱ्या माणसाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही। नीट ऐकू आलं नसेल तर आम्ही सांगतो भैयाजी काय म्हणाले। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची एक भाषा असते। घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे। गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी आणि मराठी बोलणारे अधिक आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या माणसाला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही। प्रश्न असा आहे की भैयाजींना असं का वाटतं? याचा अर्थ असा की हा संघाचा छुपा अजेंडा आहे, भाजपचा छुपा अजेंडा आहे। ह्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत। आता जर का तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच दिवसात हिंदुस्तान पाकिस्तान हा विषय त्यांनी काढलेला नाही। मग काय तर बटेंगे तो कटेंगे। आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान केवळ नाही तर मराठी अमराठी, मराठीमध्ये पुन्हा मराठा मराठेतर असं सगळं वाटणी करायची आणि आपण राज्य बळकवायचं। हे जे कोणी आनाजी पंत काल आले होते, त्या आनाजी पंतांना मी सांगतोय की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं। आणि ते आज जे विचारवाहक बसलेले आहेत, विचारवाहक, त्यांनी हिम्मत असेल ना त्यांच्यामध्ये, त्यांनी भैयाजी जोशींचा आज निषेध करावा। काल त्यांनी काल औरंगजेबासंदर्भात त्यांनी फार मोठं भाषण केलं, बरोबर आहे। हे तर औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे। महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत। म्हणजे काय झालं, 2014 नंतर हे गुजराती प्रथम भाजपचं ब्रीद वाक्य असल्यामुळे महाराष्ट्राची किंमत, महाराष्ट्राची ताकद कमी गेली आणि गुजरातची वाढवत गेली। आता ह्यांचा जो अहंकार आहे, नाही तर हिम्मत बघा की मुंबईत येऊन म्हणतात की पूर्वी मुंबई मराठी या विषयावर तिथं लढत व्हायची, इथं येऊन म्हणतात की गुजराती प्रथम। उद्योगधंदे तर नेले गुजरातमध्ये, बाकीच्या सगळ्या गोष्टी नेल्या गुजरातमध्ये। आता मुंबईतल्या तुकड्यांना गुजराती भाषा, घाटकोपरची, म्हणजे घाटकोपरमध्ये कोण मराठी राहत नाहीत, घाटकोपरमध्ये कोण इतर भाषिक राहत नाही, हे कुठलं स्तोम माजवलं जात आहे या मुंबईमध्ये आणि त्याचा साधा कोण निषेध देखील करत नाहीये। आणि म्हणून ताबडतोब राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या भैयाजी जोशींनी मुंबईची माफी मागायलाच पाहिजे। मराठी भाषेचा अन्याय जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आम्ही सहन करणार नाही, तसाच मराठी भाषेचा देखील अन्याय आम्ही सहज करणार नाही। ज्या मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे नेहमी आग्रही असतात, त्या राज ठाकरेंनीही भैयाजींना सवाल केले। राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही, पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलच अशी विधानं करायची याचं कारण काय? भैयाजी जोशींनी असं विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं। भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता।
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि भैयाजी जोशींनी यासाठी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागावी. आता भैयाजी जोशींवर चहूबाजूनं वार सुरू झाल्यानंतर सत्ताधारी त्यांच्या बचावासाठी पुढे आले. खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन. पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. शासन मराठी भाषेकडे बघत असताना आदरानं बघतंय आणि आपली मातृभाषा तिचा अवमान कोणी करू नये ही देखील आमची सगळ्यांची भूमिका आहे. परंतु या सगळ्याचं राजकारण करायचं आणि राजकारणामधनं आपलं काहीतरी साध्य करायचं ही भूमिका काही लोकांची आहे. पण या विधानाचा अर्थ पूर्णपणे त्या विधानाला विच्छेदन करून तोडून मोडून प्रस्तुत केलं गेलं. मुंबईची भाषा, महाराष्ट्राची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आमच्या सरकारनं तिथला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. म्हणून जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत देखील मुंबई महाराष्ट्राची भाषा मराठीच राहणार. भैयाजी जोशी साहेबांचं वक्तव्याचा थोडा विपर्यास झाला आहे. शासनाची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी आली पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी शिकली पाहिजे. महाराष्ट्राच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेमध्ये शिक्षण असलं पाहिजे. अखेर भैयाजी जोशींना समोर यावं लागलं, स्पष्टीकरण द्यावं लागलं, नमतं घ्यावंच लागलं. याचा अर्थ असा की मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. भाषेविषयी आग्रही नसू तर भाषा संपून जाईल. मुंबई ही कॉस्मोपॉलिटन आहे, हे खरं आहे, पण म्हणून तिची भाषाच बदलणं योग्य नाही. ज्या घाटकोपरमध्ये त्यांनी भाषण करत घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचा दावा केला, तो दावा त्यांनी मराठीतच केला. इतकं जरी भैयाजींनी ध्यानात ठेवलं असतं तर बरं झालं असतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.